नांदुरीत स्वातंत्र्य दिन उत्साहात, प्रभात फेरी, कवायत व लेझिमने वेधले लक्ष. नांदुरी येथे 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढली. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा दिल्याने संपूर्ण परिसर गजबजून गेलाय. नांदुरी पोलीस ठाण्याच्या ध्वजस्तंभावर पोलीस हवालदार संदीप बत्तिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वज सरपंच प्रकाश राऊत यांच्या हस्ते फडकविण्यात आलाय. माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत व लेझिमचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने व लेझिमच्या तालबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॅनरा बँकेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात आली. बँकेचे व्यवस्थापक सौरभ पवार व विश्वजित वळवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत देण्यात आली. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रवीण बैरागी, सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गावकरी, युवक, विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडला. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी.